आंबेडकर यांच्या कॉर्नर मीटिंगसाठी आलेले आहात, जमलेले आहात. तरी आपल्या 15 तारखेला वोटिंगला जायचंय. सुजातदादा आव्हान करायला आले की आपल्या इथे जे उमेदवार आहे त्यांना निवडून द्या. आता पुढचं सुजातदादा आपल्याला संवाद करणार आहे. इथे उपस्थित सर्वांना माझा मानाचा सन्मानाचा क्रांतिकारी जय भीम. आपल्या सर्वांना माहिती आहे 15 तारखेला आपल्या इकडची महानगरपालिकेची महत्वाची निवडणूक आहे आणि मी आपल्या सर्वांना एवढंच सांगायला आलोय की या निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीकडनं वंचित बहुजन आघाडीचे एकनिष्ठ मदत करणारे आपल्या सर्वांसाठी धावून येणारे उमेदवार असे उभे राहतात. समाजाकडनं उमेदवार उभे राहिलेत आणि चळवळीकडनं उमेदवार उभे राहिले आणि जेव्हा चळवळीनी घडवलेले कार्यकर्ते निवडणुकीमध्ये उभे राहतात, समाजाचे उमेदवार उभे राहतात, तेव्हा त्यांना निवडून देणं कोणाची जबाबदारी राहते? तुमच्या सर्वांची. आणि म्हणून आज पंकजदादा आपल्या सर्वांसमोर उभे आहेत. आपल्याला कोणतीही अडी अडचण आली, आपल्यावरती कोणतंही संकट आलं, तेव्हा आपण हक्काने पंकजदादांना फोन करतो आणि पंकजदादा आपल्या सर्वांसाठी धावून येतात. आता जी लोक धावून येतात आपल्या मदतीसाठी त्यांना निवडून देण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची राहते. कारण जर उद्या हे सत्तेमध्ये आले तर ते कामं करण्यासाठी करणार आहेत, धावून कोणासाठी येणार आहेत, मदत कोणाची करणार आहेत, तर ती तुमच्या सर्वांची. म्हणून मी आपल्याला एवढीच विनंती करतो की येत्या 15 तारखेला आपण सर्वांनी गॅस सिलेंडरवरती जास्तीत जास्त मतदान करून वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार निवडून द्यावे. वंचित बहुजन आघाडीकडनं पंकजदादा बनसोडे हे उभे आहेत, तसंच लताबाई निकाळजे, आयुब खान पठाण आणि वर्षा संदीप काळे हे वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार आहेत. यांची निशाणी माहिती आपल्याला काय? मला ऐकून नाही आलं काय? गॅस सिलेंडर. येत्या 15 तारखेला गॅस सिलेंडरला बटन दाबून जास्तीत जास्त मतांनी वंचित बहुजन आघाडीच्या 4ही उमेदवारांना विजयी करा. अख्खच्या अख्खं पॅनल काढा आणि आपणच आपल्या एरियाचा विकास करू आणि आपल्या औरंगाबादच्या महानगरपालिकेवरती वंचित बहुजन आघाडीचा आणि आपल्या आंबेडकरवादी चळवळीचा निळा झेंडा फडकूया. एवढं म्हणून मी माझे 2 शब्द थांबवतो. जय भीम, जय संविधान.